होतं ना. आपण मागच्या वेळेला कुठपर्यंत येऊन थांबलो होतो? कोणी सांगेल का जरा? मागच्या वेळी मी अब्सेंट होते मॅडम, मी बाहेर होते. हे संपत आलं होतं आपलं. हाडं आणि स्नायुबंधन आपण ते मला वाटतं बघितलं होतं. रक्ताभिसरण संस्था तेही बघितलं होतं. श्वसन संस्था. हं? अं, श्वसन संस्था मालिशमुळे आपल्याला काय काय होतं श्वसन संस्थेवरती, तर श्वसन क्रियेचा वेग म्हणजे आपलं जे ब्रिदिंग आहे तर ते तुमचं वाढतं. आणि खोली म्हणजे तुम्ही श्वास घेता आणि तो खोलवर फुफ्फुसापर्यंत हवा जाते आणि श्वास सोडता, त्याला खोली म्हटलं जातं. हं? आणि वेग म्हणजे एका मिनिटामध्ये तुम्ही किती वेळेला श्वास घेता आणि सोडता. नॉर्मल श्वास एका मिनिटामध्ये आपण किती वेळेला घेतो आणि सोडतो? एका मिनिटामध्ये किती वेळा घेतला जातो आणि सोडला जातो नॉर्मल ब्रिदिंग? 17. 14 ते 15 वेळा. नॉर्मली 14 ते 16 असं ते रेंज असतं एका मिनिटामध्ये निरोगी व्यक्तीचं. हं? तर योग वगैरे केल्यानंतर तुमचं ते ब्रिदिंग थोडं स्लो डाऊन होतं. हं? आणि जेवढं स्लो तेवढं जास्त चांगलं म्हणजे हेल्दी व्यक्तीचं. म्हणजे आपण जर विचार केला तर कासव एका मिनिटामध्ये 4 वेळा फक्त श्वास घेतं आणि सोडतं आणि म्हणून ते जास्त वर्ष जगतं. आणि ससा आहे तो कमी घेतो किंवा कुत्रा आहे तो कमी म्हणजे जास्त ब्रीथ करतं एका मिनिटामध्ये, त्यामुळे त्यांचं आयुष्यमान कमी असतं. ओके. श्वसन क्रियेचा वेग व खोलियात वृद्धी होते. दृश्य परिणाम फुफ्फुसांशी निगडीत असला तरी तो तेवढ्या पुरता मर्यादित नसतो, तर प्रत्येक पेशीत होत असतो अंतःश्वसन. दृश्य परिणाम म्हणजे काय की जे दिसतं ते. म्हणजे आपण बघितलं की जो श्वास घेणं खोली आणि वेग हे लंग्सशी आपल्या निगडीत असलं तरी सुद्धा आपल्या आपण बघितलं की पेशी स्तरावरती पण श्वसन होत असतं, तर ते अंतःश्वसन ज्याला म्हटलं जातं त्याच्यावरती सुद्धा परिणाम होतो. मालिशमुळे पेशीतील चयापचयामध्ये वाढ होते आणि प्राणवायू ग्रहण करण्याची क्षमता वाढते. शरीरातील सर्वच क्रिया वृद्धिंगत होतात म्हणजे वाढतात. आणि हृदयाची अशुद्ध रक्त खेचून घेण्याची क्षमता वाढते, त्यामुळे रक्ताभिसरण तसेच आकुंचन क्रियेमध्ये वाढ होते. या सर्वांचा अप्रत्यक्ष परिणाम म्हणजे जो दिसत नाही, प्रत्यक्ष म्हणजे रक्ताभिसरण होत आहे वगैरे वगैरे, पण हे रक्ताभिसरण वगैरे होत आहे, हृदयाचं पंपिंग चांगलं होत आहे, फुफ्फुसाचं म्हणजे तुमची श्वास चांगला घेतला जातोय, त्याचा अप्रत्यक्ष परिणाम काय होतो की तुमच्या लिव्हरचं कार्य सुधारतं, तुमची पचनक्रिया सुधारते आणि रक्ताभिसरण पण सुधारतं. हम्म. आता पचन संस्थेवरती काय परिणाम होतात आपण आधी सुद्धा बघितलं की आपलं भूक आहे ती वाढते. क्षुधा म्हणजे भूक, क्षुधा वर्धन म्हणजे वाढतं. भूक वाढते. रक्त आणि रस कशी वाढते, तर जे हॉर्मोन्स म्हणजे जे रस एन्झाईम्स पाहिजे असतात तर ते रस रक्त यांचं सगळ्यांचं अभिसरण वाढतं. उत्सर्जित पदार्थांचं वहन पण चांगल्या प्रकारे होतं. पेशींमध्ये ज्वलन जे होत असतं तर ते चांगलं होतं आणि ते वाढतं आणि भूक वाढते. म्हणजे ह्या सगळ्या क्रिया एकमेकांशी निगडीत आहे. पाचक रसांची निर्मिती चांगली होते. जठर आणि आतडी याच्यातील रक्ताभिसरण वाढतं, त्यामुळे पाचक रसांची निर्मिती वाढते. त्यामुळे मग पचन क्रिया पण चांगली होते, कारण त्याच्यातून जे पाचक रस निघतात ते तुमचं कार्बोहायड्रेट प्रोटीन्स वगैरे यांचं मेद यांचं पचन करत असतात. अन्न पदार्थांचे शोषण 10 मिनिटापर्यंत पोटावर मालिश केल्याने पचन झालेल्या अन्नाचे शोषण होण्याचा कालावधी 1 तासाने कमी होऊन भूक लवकर लागते. म्हणजे तुम्ही मालिश करता त्यामुळे जे नॉर्मल वेळ लागतो तुमचं अन्न पचन करायला त्याच्यापेक्षा लवकर तुमचं अन्न पचतं मालिश केल्यानंतर. आतड्यांचे परिचलन. हम्म. त्या म्हणजे तुम्ही मला सांगा, अन्न ज्या वेळेला आतड्यांमधनं जातं तर ते कसं जातं? असं डायरेक्ट जातं का?
डायरेक्ट जातं का? जे समजा पाईपामधनं आपण पाणी टाकतो, हम्म, तर ते पाईपामधनं पाणी पडल्यासारखं आपलं अन्न पुढे जातं का? अन्न पुढे जाण्याची क्रिया कशी होते? अगदी म्हणजे आपल्या अन्ननलिकेपासून तर मोठ्या आतड्यांपर्यंत अन्न कशा प्रकारे पुढे ढकललं जातं? कशा प्रकारे पुढे ढकललं जातं? म्हणजे कसं जातं अन्न पुढे? कोण सांगेल? आपण समजा एखाद्या नरसाळ्यातून एखादं पाईप आहे, पाईपातून वरून समजा गहू मी सोडले, तर ते खाली डायरेक्ट पडतील. बरोबर? पडतील ना? पाईपातून समजा मी गहू वरून टाकले किंवा वरून काहीतरी वरण सोडलं, तर ते डायरेक्ट खाली जातं. तसं आपल्या शरीरामध्ये होतं का? म्हणजे प्रक्रिया तुमचं हळू होते मॅडम. हळूहळू पण कशी? म्हणजे आता तुम्ही तोंडातून टाकलं आणि डायरेक्ट मग ते जठरामध्ये जातं का अन्ननलिकेतून? हो, हो ना, मग ते चावून हळूहळू जठरामध्ये जाते. हा, पण मग ते जाताना जसं नळातून पाणी जातं तसं जातं का? तितक्या गतीत नाही जात. हळूहळू जातं. पण ते तसं हम्म. नाही जात. तुम्हाला वाटतंय स्लो, पण ते तसं नाही जात. तुम्हाला कधी तुम्ही चित्रामध्ये किंवा टीव्ही वरती अ, साप आहे तो बेडकाला गिळतो, ती प्रक्रिया बघितलीये का कधी? तो बेडकाला गिळतो आणि मग नंतर तो कसं आतमध्ये त्याचं जातं बघितलंय का कधी? म्हणजे हो असं, हो. म्हणजे हा जर पाईप आहे तर तो असं गिळतो. मग इथे उंचवटा येतो आणि मग नंतर तो हळू खाली जातो. मग तो पुढे परत उंचवटा येतो, मग तो इथे कमी होतो, मग परत उंचवटा येतो, मग परत कमी होतो. म्हणजे अशा प्रकारे ती क्रिया होत असते. इंग्लिशमध्ये त्याला पेरिस्टाल्सिस मुवमेंट म्हणतात. म्हणजे असं डायरेक्ट जरी हळूहळू गेलं तरी असं डायरेक्ट वरून खाल्लेलं अन्न आपल्या जठरामध्ये पडत नाही. कळलं का? तर ते असं म्हणजे ती आपली अन्ननलिका आहे ती एका ठिकाणी फुगते. मग त्याच्यानंतर इथून निमुळती असते, इथून निमुळती असते आणि मध्यभागी फुगते. मग परत हे अन्न असं पुढे जातं आणि जिथे फुगलेला भाग आहे तिथे निमुळता होतो, खालच्या भागात फुगलेला येतो. मग परत खाली जातं. अशा प्रकारे ते असं अन्न असं 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 करत करत ते पुढे जातं. आणि मग ही जी आतड्यांची क्रिया आहे, तर ती क्रिया हळूहळू कमी होत जाते. तर ह्या आपण ज्या वेळेला मालिश करतो त्यावेळेला ते अन्न आहे तर ते पुढे ढकललं जातं आतड्यांमधनं आणि जुना मलावरोध बरा होतो आणि पोटात धरलेला गुब्बारा नाहीसा होतो. म्हणजे तुम्ही बघा, म्हातारी माणसं असतात तर त्यांना बऱ्याच वेळेला संडासला बरोबर होत नाही, शौचाला बरोबर होत नाही. का बरं होत नाही? तर त्यांचे आतड्यांची ही जी क्रिया आहे तर ती वयानुसार ते परिचलन आहे ते कमी झालेलं असतं. त्याच्यामुळे जे डायजेस्ट झालेलं जे फूड आतड्यांमध्ये चिकटलेलं आहे ते पुढे नेण्याची क्रिया होत नाही. ते आतड्याला तिकडे तिकडे चिकटून राहतं आणि मग त्याच्यानंतर त्याच्या गाठी वगैरे होतात. बरोबर? मग तुम्ही ज्याला मालिश केलं जातं तर ती जी क्रिया आहे आतड्यांची ही जी असं करण्याची जी क्षमता आहे ती त्यांची चांगली राहते आणि अन्न पुढे पुढे बराबर ढकललं जातं. हम्म. आता पुढे हे कळलं का तुम्हाला? आणि मग मालिश केली की हो. पोटातला जो गॅस आहे तर तो गुब्बारा आपण हवा धरते तर ती म्हणजे हळूहळू काय होतं माहितीये का? आपल्या आतड्यांची क्षमताच कमी होऊन जाते. गॅस सुद्धा पास करायचा आहे तर तो पण केला जात नाही. म्हणजे इच्छा आहे पण तो केला जात नाही वयानुसार. मग तुम्ही मालिश जर केलं तर तो गॅस हळूहळू आपोआप पास व्हायला लागतो. गुब्बारा जो धरलेला असतो ना, पोटात दुखतं त्यांच्या, पण त्यांना पास करता येत नाही. स्टूल पास होत नाही. मग मलावरोध होतो, जोर करतात. बरोबर? मग आतल्या खालच्या नसांवरती त्यांना प्रेशर येतं. मग ते कधी कधी काय होतं, प्रेशर येऊन त्या नसा अशा बाहेर फुगलेल्या, मग ते म्हणतात की बाहेर पाईल्स झाला. पाईल्स झाला म्हणजे काय, त्या नसा अशा फुगतात आणि मग त्या बाहेर येतात. आणि मग अजून जोर लावला तर तो कडक गोळा आहे तर तो त्या नसांना टच होऊन येतो आणि कधी कधी त्या नसा ब्लीड होतात आणि आपल्याला रक्त आलेलं दिसतं स्टूल वाटे, संडास वाटे. म्हणजे अशा प्रकारे. तर मग म्हणून ही आपल्या आतड्यांची क्रिया नीट राहणं गरजेचं असतं. हम्म. तर मालिश केल्यामुळे ती नीट राहते. श्वसन संस्था, अरे हे बरं झालं, एक मिनिट हा. आता रक्ताची निर्मिती, हिमोग्लोबिन मध्ये वाढ होते 3 ते 7%. पांढऱ्या पेशींमध्ये वाढ होते, त्यांच्या कार्यक्षमतेमध्ये वाढ होते 40 ते 80%.
अॅनिमिया ज्या वेळेला झालेला असतो त्या परिस्थिती म्हणजे म्हणजे रक्तातले लाल रक्तपेशी तुमच्या ज्या वेळेला हिमोग्लोबिन कमी होतं आणि मग अॅनिमिया होतो, तर त्या परिस्थितीमध्ये हे उपयुक्त असतं. कारण आपण बघितलं हिमोग्लोबिन मध्ये वाढ होते, रोगप्रतिकार शक्तीमध्ये वाढ होते. उत्सर्जन, यकृताचे कार्य सुधारतं. त्याच्यामुळे शरीरातले यकृत काय करतं, यकृत म्हणजे आपली प्रयोगशाळा आहे. तिथे खूप साऱ्या घडामोडी होत असतात की आपल्याला माहित पण नसतं. आणि तुम्ही कोणी विष वगैरे खाल्लं तर ते बाहेर टाकण्याचं काम तिथे सगळं, अनावश्यक द्रव्य सगळं बाहेर टाकण्याचं काम सगळं तिथे होत असतं, ते करत असतं. हम्म. शरीरातील अनावश्यक द्रव्य व विषद्रव्ये बाहेर काढण्याचे यकृताचे कार्य सुधारते. मूत्रपिंडाच्या कार्यक्षमतेमध्ये मध्ये वाढ होते. आता आपले मूत्रपिंड कुठे असतात आपल्या शरीरामध्ये, कुठे असतात? तिरक्या बाजूला असतात आपल्या पोटाच्या दोन्ही साईडच्या. पुढे असतात का मागे असतात? आता पोटाच्या साईडने, तिरक्या साईडने, थोडीशी पाठीमागे. बॅक म्हणजे साईडला असतात. कारण पुढे आपली आतडी असतात ना. तुम्ही जर शाळेमध्ये आपण चित्र बघितलं असेल, तर अन्नपचनाचं बघितलं असेल, तर पुढून काय दिसतं, साईडनी आपल्याला इथून मोठी आतडी दिसतात आणि मध्यभागी ती लहान आतडी वेटोळे गेलेली दिसतात. त्याच्यावर तुम्हाला इकडे लिव्हर दिसतं, या बाजूला तिकडे तुम्हाला हृदय वगैरे, डाव्या बाजूला हृदय वगैरे दिसतं, अशा प्रकारे. आणि जे आपले किडनी आहे ती बॅक साईडला असते, याच्या म्हणजे बॅक साईडला असते. म्हणजे आपल्या किडनीचं दुखणं थोडं बॅक साईडला थोडस जाणवतं. तर ते म्हणजे मूत्रपिंड आहे, तर ते मग कमरेवरती तुम्ही मर्दन केलं ना की मग म्हणजे त्याचा मसाज तुम्हाला किडनीला दिल्यासारखा होतो, बरोबर. कमरेवरती मर्दन केलं तर विषद्रव्ये सुलभतेने बाहेर फेकली जातात. त्वचेचा पोत बदलतो, वृक्षपणा कमी होतो, रंध्रे उघडली जातात. म्हणजे आपल्या प्रत्येक केसाच्या ठिकाणी रंध्र म्हणजे आपण छिद्र म्हणजे जरा मोठं होतं, रंध्र म्हणजे अजून त्याच्यापेक्षा लहान, म्हणून केसाच्या याला छिद्र म्हणत नाहीत, रंध्र म्हणतात. एकदम बारीक असतात, तर ती ओपन होतात आणि त्याच्यामुळे जे आतून गोष्टी बाहेर फेकायच्या आहेत किंवा बाहेरून आत घ्यायच्या आहेत, तर ते जे गोष्टी आहेत तर त्या चांगल्या होतात. ती रंध्र उघडली जातात, त्यामुळे शरीरात असलेली विषद्रव्ये त्यातून सहजपणे विनासायास बाहेर पडतात. त्वचा तजेलदार होते. त्वचेतून होणाऱ्या उत्सर्जनामध्ये 60% वाढ होते. एकदम टवटवीत दिसते. बायका फेशियल करायला का जातात? तुम्ही मसाजच म्हणजे तिथे पार्लरमध्ये मसाजच करतात ना चेहऱ्याला, हो की नाही? काय होतं, तुमची वरची जी त्वचा आहे, त्वचेचा जो वरचा लेअर जो दर दिवशी निघून जात असतो, तर ती डेड स्किन साठलेली असते, ती नुसती व्यवस्थित गेली निघून की मग त्वचा उजळते. आणि मग त्याच्यानंतर आतली स्किन तुम्ही मसाज केला तर आतलं जे ब्लड सर्क्युलेशन आहे ते चांगल्या प्रकारे होतं. मसल्स आहेत ते टाईट राहतात. वय वाढल्यावर हळूहळू लूज व्हायला लागतात, ते लूज होत नाही, ते टाईट राहतात. म्हणजे आता हे जे सगळे वरती मालिशमुळे काय होतं ते तुम्ही विचार करा की ह्या सगळ्या गोष्टी घडत जातात आपल्या शरीरामध्ये. ओके. घनमलाचे उत्सर्जन सुलभ होते. आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे शौचानंदाचा अनुभव प्राप्त होतो व उत्तम आरोग्याचा लाभ होतो. म्हणजे तुम्हाला रोजच्या रोज काहींना परसाकडे होत नाही, मग हे तुम्हाला घनमल आहे, युरिन तर पास होतं, पण घनमल पास होत नाही, तर तो तुमचा पास होतो. आता मला वाटतं हे सगळ्यांना व्यवस्थित समजलेलं आहे. ऍक्च्युली आपल्याला थोडस वेगळं सिलेबस आहे. मालिशचं तुम्हाला पुढच्या याच्यामध्ये आहे, ते याच्यामध्ये शिकवलं. सर थोडा वेळ रेकॉर्डिंग स्टॉप करता का? मी पृथ्वी तत्व बघितलं आपण, पृथ्वी तत्व बघितलं, त्याच्यानंतर अजून कुठलं तत्व बघितलं? कुठली कुठली तत्व बघितली? 5 तत्व बघितली ना मॅडम. त्याच्यात मी जलतत्व बघितलं, जलतत्वाची माहिती डीपली बघितली नाही? हो, बघितली? कुठे बघितली? सॉरी. ही झाले हे तुम्हाला शिकवून आप हा असा श्लोक नाही झालं.
जलतत्वाबद्दल हा जो श्लोक आपल्याला दिलेला आहे. आता जलतत्वाला आपण, श्लोक तुम्ही नंतर वाचा, आपण पुढे जाऊया माहितीसाठी. जलतत्वाला संजीवन असं म्हटलं जातं. संजीवन कशाला म्हणतात? अमृत, हो की नाही? म्हणजे तुम्हाला जीवन देतं पुन्हा, म्हणजे तर त्याला म्हणून संजीवन असं म्हटलं जातं. जे स्वतः जीवन असून इतरांना जीवन प्रदान करतं. आपल्याला आपल्या म्हणजे आपलं शरीर जे आहे तर ते जास्तीत आपल्या हाडं मांस वगैरे आहेत, बरोबर? तर ते म्हणजे पृथ्वी तत्वानं बनलेलं आहे जास्त, जे तुम्हाला दिसतं ते, पण तरी सुद्धा त्याच्यामध्ये किती 70% पाणी आहे. आता शरीरामध्ये ह्या जलतत्वाची जर पातळी घसरली तर आपण अस्वस्थ होतो. आपल्याला लगेच हॉस्पिटलला ऍडमिट करायला लागतं, बरोबर आहे ना? तुमचं जर पाण्याची पातळी तुमची घसरली, तुम्हाला युरिन होत नाही, मग तुमचं किडनीवरती त्याचा परिणाम होतो आणि लगेच हॉस्पिटलाइज करायला लागतं. तुमचा श्वास घ्यायला तुम्हाला त्रास होतो, अनेक त्रास त्याच्यातून निर्माण होतात. त्यामुळे जलतत्व हे स्वच्छता व दुरुस्ती करणारं, मानसिक उभारी देणारं आणि प्रेमळ असं तत्व आहे आणि म्हणूनच मैत्रीचं प्रतीक आहे असं म्हटलं जातं. जलाचा उपयोग ध्यानाचा विषय म्हणूनही केला जातो. जलतत्वाला मैत्री, धार्मिक कार्य, आनंदाचे क्षण, प्रजनन, मानसिक आरोग्य अशा अनेक कारणांनी महत्वाचं स्थान आहे. आपण ज्या वेळेला मेडिटेशन केलं जातं त्यावेळेला बऱ्याच वेळेला पाणी पडतंय, झऱ्याचा आवाज, नदीचा आवाज, म्हणजे ऍक्च्युअल आपण ऑडिओ पण ऐकवतो, किंवा ज्या वेळेला योगनिद्रा घेतो किंवा आपण गायडेड मेडिटेशन देतो त्यावेळेला आपण इमॅजिन, कल्पना करायला सांगतो, त्यावेळेला सुद्धा पाण्याचा वापर आपण म्हणजे नदी वाहते किंवा अशा प्रकारचं व्हिज्युअलाइज करायला आपण सांगतो, म्हणजे ध्यानासाठी त्याचा उपयोग केला जातो. आता ह्या पाण्याचे उपयोग शरीरामध्ये काय काय आहेत? तर मानवी शरीरामध्ये हा अत्यंत महत्वाचा घटक आहे. बऱ्याच जुनाट, दीर्घ व गंभीर आजारांमध्ये उपचारात्मक वापर त्याचा केला जातो. जे जुने जुने आजार आहेत ना, आता हल्ली बरंच म्हणजे पाणी चिकित्सा असते, त्याच्यामध्ये सकाळी कोमट पाणी म्हणजे उषपान करायला सांगतात. अगदी कोमट पाणी असतं तर ते प्यायला सांगितलं जातं. बऱ्या आणि त्याच्यामुळे जे जुने आजार आहेत, बरेच वर्ष तुमच्या शरीरामध्ये आहेत, तर असे आजार कमी व्हायला मदत होते. रक्ताभिसरणाच्या संतुलनात महत्वाचा सहभाग असतो. स्नायू ताण आणि बळकटी आणण्यासाठी अत्यंत आवश्यक असा घटक आहे. म्हणजे तुमच्या शरीरातलं जर पाणी कमी झालं तर तुमचे म्हणजे आपले जे मसल्स आहेत ते आखडायला लागतात, म्हणजे अंग तटतटायला लागतं, ते सरळ होत नाही. बरोबर? त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये बळकटी आणायची असेल तर स्नायूंना सुद्धा, तर रक्ताभिसरणाचं ते बॅलन्स पाहिजे, त्याच्यासाठी पाणी पाहिजे. पचन आणि पोषणासाठी आवश्यक आहे. आपण आधी सगळे जे ज्या गोष्टी आपण पचनाच्या या ज्या सगळ्या बघतो, तर त्याच्यामध्ये पाण्याची आवश्यकता अत्यंत असते. शरीराची झीज भरून काढण्यासाठी हा महत्वाचा घटक आहे. शरीरातील त्याज्य घटक बाहेर टाकण्यासाठी हा महत्वाचा घटक आहे. त्याज्य घटक म्हणजे काय? की शरीराला आता नकोय, सगळ्या घडामोडी शरीरामध्ये सगळं आपलं डायजेशन, चयापचय म्हणजे सगळं झालेलं आहे आणि आता नको असलेले जे पदार्थ आहेत ते शरीरातून बाहेर टाकायचे. तर कसे टाकले जातात? एक तर घामावाटे टाकले जातात, बरोबर? दुसरं म्हणजे मूत्रवाटे टाकले जातात. त्याच्यानंतर परत आणखीन तुम्ही ज्या वेळेला घन आपण स्टूल म्हणतो, शौचावाटे टाकतो. परत वाफ, हवा सोडतो त्यावेळेला सुद्धा तुम्ही जर आपण आरशावरती असं धरलं आणि श्वास सोडला तर पाण्याची वाफ दिसते की नाही? बरेच जण चष्मा पुसतात बघा तोंडाने हवा सोडून. नाकातून पण हवा सोडली तरी सुद्धा ती पाण्याचा अंश वाफेच्या स्वरूपामधनं येतोच. म्हणजे पाणी ह्या वेगवेगळ्या प्रकारे आपल्या शरीरातून बाहेर टाकलं जातं आणि घाम किंवा शौच किंवा ह्या पदार्थ टाकण्यासाठी महत्वाचा घटक आहे. आता पाण्याचा उपचार आपण आपण नॅचरोपॅथीच्या दृष्टीने विचार करतो आहोत, तर निसर्गोपचाराच्या दृष्टीने विचार केला तर पाण्याचा आपण कसा वेगवेगळ्या प्रकारे उपचार करून घेऊ शकतो? तर घन रूपामध्ये बर्फ, वायू रूपामध्ये वाफ आणि पाणी द्रव रूपामध्ये, बरोबर आहे ना? जलतत्वामुळे प्राणवायू शरीरात शोषला जातो, त्याचे प्रमाण 75% वाढू शकते. तसेच कार्बन डायऑक्साईड काढून टाकण्याचं प्रमाण हे 85% वाढू शकतं. आपल्या शरीरात कोणता वायू शोषला जातो?
आपल्या शरीरामध्ये ऑक्सिजन आपण शोषतो. ऑक्सिजन शोषला जातो आणि सोडताना कार्बन डायऑक्साईड. आपण कार्बन डायऑक्साईड सोडतो, पण नुसता कार्बन डायऑक्साईड नाही, अजूनही नायट्रोजन पण असतो, बरेच दुसरे वायू पण असतात. तर आपल्या शरीराला नको असतो म्हणजे आपल्या चयापचयातनं जो निर्माण झालेला असतो जास्तीत जास्त कार्बन डायऑक्साईड, तो बाहेर टाकण्याचं प्रमाण हे तुमचं वाढतं. पिण्यासाठी आता आपण जलतत्वाचा उपयोग आपण जर म्हटला तर पिण्यासाठी, आंघोळीसाठी वगैरे आपण करतो. आपण हे प्रत्येक याचं थोडक्यामध्ये करणारा म्हणजे माहिती घेणार आहोत त्या तत्वाची. कारण बाकीची ज्या चिकित्सा पद्धती आहे त्या चिकित्सा पद्धतीमध्ये त्याची इतर जी माहिती आहे ती त्या चिकित्सा पद्धतीमध्ये त्या तत्वाची माहिती आपण सांगतो. पिण्यासाठी जो वापर असतो तर दिवसातून 7 ते 8 ग्लास म्हणजे 2 ते 3 लिटर पाणी प्यायला पाहिजे. सकाळी उठण्यापूर्वी रिकाम्या पोटी प्रत्येक जेवणाच्या अर्धा तास आधी किंवा प्रत्येक जेवणानंतर 2 तासांनी पाणी घेतलं तर त्याचे परिणाम उत्तम दिसून येतात. पाण्याचे तापमान खूप जास्त किंवा खूप कमी नको. ग्लासभर पाण्यात थोडासा लिंबाचा रस मिसळून सकाळी रिकाम्या पोटी घेतल्याने खूप फायदा होतो. कमी प्रमाणात पाणी प्यायल्याने बद्धकोष्ठता होते आणि मूत्रपिंडांवरती विपरीत परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो. आंघोळीसाठी म्हणजे जे आपलं डेली आपलं स्वच्छता आहे त्याच्यासाठी आपण हे करतो, पाण्याचा वापर करतो. नंतर आता त्याचे फायदे काय होतात तर तुमचे त्वचेवरची घाण धुतली जाते, त्वचा स्वच्छ चमकदार बनते, छिद्र उघडून घामाद्वारे शरीरातील विष काढून टाकणे सुलभ होते. म्हणजे आपल्याला त्याचा फायदा काय होतो तर अशा प्रकारे, आणि ह्याच गुणधर्मांचा वापर आपण त्याच्यामध्ये थेरपी पाण्याची ज्या वेळेला शिकू नेक्स्ट त्याच्यामध्ये त्यावेळेला त्याच्या ह्याच थेरपीचा गुणधर्मांचा वापर आपण करून घेतो. पाणी आणि त्याचं नैसर्गिक म्हणजे जलाचे नैसर्गिक गुण काय आहे तर पाणी जड आहे, निष्क्रिय घटक आहे आणि ते अग्नीच्या विरुद्ध आहे. पाणी हे एक रासायनिक संयुग आहे जे पृथ्वीवरील बहुतेक वनस्पती आणि प्राण्यांना टिकवून ठेवण्यासाठी आवश्यक असते. आता ही जलचिकित्सा आहे ती आपण पुढच्या वेळेला, बाह्य चिकित्सा आणि आंतरिक चिकित्सा वगैरे या आपण पुढच्या वेळेला पुढच्या सेमेस्टर मध्ये शिकणार आहोत. आंघोळ, फवारे मारणे, पाण्याच्या घड्या ठेवणे, बाथटब किंवा स्पाईन बाथ घेणं, आणि आंतरिक चिकित्सा म्हणजे नाकातोंडातून वाफ घ्यायचं, एनिमा द्यायची, जलनेती किंवा जलधौती अशा प्रकारे. ओके, म्हणजे हे एक एक आपण पंचमहाभूत थोडक्यात आपण घेतो आहोत. सर थांबवता का? आकाश तत्वाचा आपण अभ्यास केलेला आहे. उपवासाची चिकित्सा आपण ज्या वेळेला अभ्यास केला त्यावेळेला ही आकाश तत्व म्हणजे काय आणि कसं असतं आणि त्याची कार्य कोणती आहेत आणि ओके, या सगळ्याचा आपण अभ्यास आता केलेला आहे. तर थांबवता का जरा हे सूर्याला आपल्या धर्मांमध्ये म्हणजे बऱ्याच धर्मांमध्ये, अनेक धर्मांमध्ये सूर्याला महत्व दिलेले. का बरं? कारण ते तेजतत्वाचं प्रतीक आहे, बरोबर. आणि किरण असेल तर त्या सूर्यकिरणांचा आपण कसा वापर करून घेतो सूर्यकिरणांचा, सांगा बरं. आपण अन्नधान्य जे खातो ते सूर्याच्या किरणांपासूनच आपल्या ह्याच्यामध्ये जातं बरोबर, अप्रत्यक्षपणे. आता सूर्यकिरणांचा उपयोग आपलं आरोग्य टिकवण्यासाठी तुम्ही जसं म्हटलं की आपण जे अन्नधान्य खातो किंवा सूर्यापासून वनस्पती त्याच्या पानांमध्ये ते शोषून घेतात, क्लोरोफिलच्या साह्याने अन्न तयार करतात, ते आपण खातो. किंवा अनेक जे सुद्धा मुळापर्यंत सगळं अन्नाचं वाहून नेण्याचं काम ते केलं जातं. म्हणजे सूर्यकिरण आपण नकळत अशा प्रकारे अन्नधान्यांमार्फत घेत असतो. आणि म्हणजे सूर्य आहे म्हणून आपल्याला दिवस रात्र ह्या सगळ्या गोष्टी होत असतात. आणि त्या सूर्यावरतीच आपल्या शरीरातलं बायोलॉजिकल आपलं जे
क्लॉक आहे. म्हणजे सूर्य उगवतो त्यावेळेला आपण उठतो, सूर्याला अस्ताला जातो त्यावेळेला सगळे पशुपक्षी. आताच्या काळात आपण झोपत नाही, पण पूर्वीच्या काळाचा विचार केला तर सूर्यास्त झाला की सगळेजण झोपायचे. बरोबर, म्हणजे आपल्या क्रिया ह्या सगळ्या सूर्यावरती अवलंबून आहे. सकाळी उठल्या उठल्या आपल्याला परसाकडं होतं. बरोबर, 12 वाजता सूर्य डोक्यावरती आला की आपल्याला लगेच भूक लागलीये, म्हणजे हायड्रोक्लोरिक ऍसिड सिगरेट व्हायला लागतं आणि मग भावना होते की अरे मला भूक लागली. बरोबर, म्हणजे ठराविक सूर्यावरती आपल्या शरीरातलं सगळं काही अवलंबून आहे. हं आणि त्याचं त्या सगळ्या आपल्या शरीरातून वेगवेगळे चॅनेल्स आहेत, तर त्याच्यामध्ये ती एनर्जी वाहत असते. आणि त्याचं जे वेळ आहे ती ह्या सूर्यावरती सगळी अवलंबून आहे. हं तर निसर्गोपचारांच्या दृष्टीने आपण विचार केला तर सूर्याची चिकित्सा आहे, तर ही खूप महत्वाची चिकित्सा मानली जाते. हं तर ती आपल्याला सूर्यकिरणांमध्ये काय काय, म्हणजे आपण काय काय घेतो ते सगळं सूर्यकिरणांमध्ये असतं, जे आपल्याला आवश्यक आहे. तर काय असतं सूर्यकिरणांमध्ये? काय असतं? डज जीवनसत्व असतं. आणखीन काय असतं? म्हणजे आपण काय उपयोग, कशा प्रकारे उपयोग करून घेतो? सूर्यकिरणांमध्ये वेगवेगळे रेज असतात ना, त्याची अल्ट्राव्हायोलेट रेज असतात. अतिनील किरण म्हणतो आपण ते असतं, इन्फ्रारेड आणि अतिनील किरण. बरोबर? तुम्हाला कुठेतरी म्हणजे सूज आली म्हणजे काही झालंय तर ते लाल लाईट दिला जातो माहितीये? लाल लाईट दिला जातो, इन्फ्रारेड. हो की नाही? आणि मग ते तुम्हाला ते बरं वाटायला लागतं. हो की नाही? तर ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे काय, तर हे सगळे किरण सूर्यकिरणांमध्ये असतात. इन्फ्रारेड किंवा अतिनील किरण ही सूर्यकिरणांमध्ये असतात आणि त्याचाच उपयोग म्हणजे वेगळ्या वेगळ्या पद्धतीने आपण आपल्या चिकित्सा पद्धतीमध्ये करून घेत असतो. आता आपल्या शरीरामध्ये व्हिटॅमिन डी ची जर कमतरता असेल तर कोणता रोग होतो? व्हिटॅमिन डी ची कमतरता असेल तर, व्हिटॅमिन डी ची कमतरता असेल तर कोणता रोग होतो? सांगा, आपल्याला हे शाळेमध्ये पण गेलंय. व्हिटॅमिन डी ची कमतरता असेल तर कोणता रोग होतो? सांगा बाकीच्यांनी. हम्म मूडदूस रोग होतो, ऐकलंय का नाव? किंवा इंग्लिशमध्ये त्याला रिकेट्स असं म्हटलं जातं. मूडदूस किंवा रिकेट्स, व्हिटॅमिन डी ची कमतरता असेल तर. हो आणि मॅडम ऐक. हा, ऐकलंय. मग आणि मग ते कसं बरं दिसतं, काय होतं त्याच्यामध्ये, त्या रोगामध्ये? आपल्याला नुसतं तेजतत्व शिकलं आणि लिहायचं असं नाहीये. त्याचा आपण उपयोग करून कसा घेतला पाहिजे आणि काय होतं घेतल्यावर आणि काय नसेल तर काय होतं हेही आपल्याला माहिती पाहिजे. हो की नाही? काय होतं त्या मूळदूस रोगामध्ये? बाळाचे हातपाय असे छोटे असतात आणि पोट असं वाढल्यासारखं असतं, म्हणजे ढेरी आल्यासारखं असतं. हम्म. म्हणजे गावाकडं म्हणतात मुडदूस झालाय बघा त्याचा, आणि सकाळ सकाळचं असं सूर्यकिरणावरती कोणती तरी वनस्पती घेऊन ते मुडदूस काढतात. जे हातपाय असतात ना ते असे वाकडे होतात. हा म्हणजे बरोबर. म्हणजे आपले पाय कसे सरळ सरळ म्हणजे एकदम स्ट्रेट नसतात, पण आपण म्हणतो ना जे सरळ नॉर्मल जे स्ट्रक्चर असतं ते त्याचं राहत नाही. हम्म ते असं वाकडे होतात पाय, असे बाहेरून असे वाकलेले असतात त्यांचे पाय. हातपाय बारीक राहतात आणि पाय असे वाकलेले असतात, कारण त्यांच्या हाडांमध्ये कमजोरी आलेली असते. बरोबर, म्हणजे ऍक्च्युली आईनी म्हणजे बाळ पोटात असतानाच व्हिटॅमिन डी ची डेफिशियन्सी तिच्यामध्ये असते आणि ती तिच्यातून बाळामध्ये आलेली असते. आणि मग ते जन्मल्या जन्मल्याच बाळाचे हातपाय असे हे होऊन जातात. आणि मग त्याच्यासाठी म्हणून सुद्धा, आणि मग मग काय करायचं असतं तर ते बाळाला व्हिटॅमिन डी ची इंजेक्शन दिले जातात. हा, मग आपल्या पूर्वापार पद्धत काय आहे की बाळाला मालिश केली जाते आणि थोडा वेळ सकाळच्या उन्हामध्ये, अगदी थोडा वेळ उन्हामध्ये ठेवलं जातं, बरोबर, तेल लावून. बरोबर आहे ना? करतात ना सगळ्यांकडे. त्याला ऊन दाखवतात, जरा वेळ ठेवतात आणि मग त्याच्यानंतर त्याची आंघोळ बिंगोळ घालून दूध बीत पाजून त्याला एकदम झोपवून ठेवतात. हो की नाही? बरोबर आहे ना? उटी बिटी पाजतात आणि मग सगळे त्याला धुरी बिरी देतात, सगळ्या पद्धती करतात आणि मग नंतर झोपवून देतात त्याला. तर हे जे उन्हात ठेवतो ना, तर त्याच्यामध्ये अल्ट्राव्हायोलेट रेज असतात ना, अल्ट्राव्हायोलेट किरण आपल्या सूर्यकिरणांमध्ये. तर त्याच्यामुळे आपल्या म्हणजे त्वचेवरती ते पडले
की विटॅमिन डी ची निर्मिती होते. म्हणजे विटॅमिन डी ची निर्मिती होण्यासाठी कशाची आवश्यकता असते? कशाची आवश्यकता? आपल्या शरीरामध्ये विटॅमिन डी निर्माण व्हायला पाहिजे तर कशाची आवश्यकता असते? सूर्यकिरणांची. बरोबर. मग त्याच्यासाठी आता तुम्ही बघा, आताच्या काळामध्ये कुठल्याही डॉक्टरकडे जा, ते काय सांगतात तुम्हाला? कॅल्शियमच्या गोळ्या घ्या आणि विटॅमिन डी च्या गोळ्या घ्या. बरोबर आहे की नाही? आठवड्यातून एकदा घ्या, किंवा ती कॅल्सिट्रॉल पावडर असते ती पाण्यामध्ये मिसळायची आणि ती तुम्ही घ्यायची. म्हणजे हल्ली कॅल्शियम पण विटॅमिन डी सकटच येतं आणि मग तशा गोळ्या तुम्हाला घ्यायला सांगतात. हो की नाही? मग आपल्याला बिनखर्चाची मिळतंय ना, पण आपण घेत नाही. जर तुम्ही अर्धा एक तास सूर्याच्या किरणांमध्ये तुम्ही जर राहिला, तर तुम्हाला आपोआपच, म्हणजे फक्त तुमचं स्किनचा एक्सपोजर झालं पाहिजे, तुमची कातडी उघडी पाहिजे ती किरणं घेण्यासाठी. म्हणजे पांघरून पुंघरून, म्हणजे चादर बिदर घेऊन नाही जायचं किंवा शाल बिल घेऊन नाही जायचं. तुमची कातडी उघडी पाहिजे, की कातडीचा संपर्क सूर्यकिरणांशी घेतला आला पाहिजे आणि मग ते सूर्यातले अल्ट्राव्हायोलेट रेज असतात त्यांच्या सहाय्याने आपल्या शरीरामध्ये विटॅमिन डी ची निर्मिती होते आणि त्याच्यामुळे आपली हाडं बळकट होतात. आलं लक्षात? त्यामुळे आता विटॅमिन डी च्या गोळ्या घेण्यापेक्षा आपण सूर्यकिरणांमध्ये अर्धा एक तास बसणं जास्त चांगलंय. बागकाम काढा, काहीतरी कामं काढून सूर्यकिरणांमध्ये बसा, की ज्या योगे तुमचा वेळ पण वाचेल किंवा शांतपणे, जास्त शांतपणे पडून राहिला तर ते जास्त चांगलं. अशा प्रकारे म्हणजे आपल्या स्किनच्या वरच्या थरापर्यंत ते येतात ते किरण आणि त्याच्यामुळे होतं. आता ह्या किरणांमुळे काय होतं, अजून काय होतं, तर बॅक्टेरियाचा नाश होतो. म्हणजे आपल्या त्वचेच्या वरच्या थरावरती जे काही बॅक्टेरिया असतात तर त्यांचा नाश होतो. पांढऱ्या व लाल पेशींची रक्तामध्ये वाढ होते. त्यामुळे आपल्या शरीराची नैसर्गिक प्रतिकार शक्ती जी आहे, नॅचरल इम्युनिटी पॉवर जी आहे, म्हणजे रोगप्रतिकार शक्ती, रोगांना घालवून देण्याची शक्ती जी आहे, तर ती वाढते. त्यामुळे आपले आरोग्य आपोआपच सुधारते. सांधे व रक्त यांच्या क्षयास पायबंद, म्हणजे आपलं सांधे आणि रक्त यांचा जो क्षय रोग होतो, तर ते आपले ते क्षय व्हायला, कमी कमी व्हायला लागतात, तर घासले जातात किंवा काय, तर त्याला सुद्धा ते कमी होतं. म्हणजे सांधे घासले जातात की नाही हळूहळू, हाडांशी संबंध आहे सूर्यकिरणांचा. वय झाल्यावरती प्रत्येक गुडघ्याची ऑपरेशन हल्ली सगळ्यांचीच होतात. बरोबर आहे ना? काही वर्षांनी सगळ्यांची तुम्ही बघा, डोळ्याची ऑपरेशन, ग्लुकोमा, सगळ्यांची ऑपरेशन, डोळ्यांची एक 50 60 आली की सगळ्यांचे डोळ्यांची ऑपरेशन. आता सगळ्यांच्या गुडघ्याची ऑपरेशन, बरोबर आहे ना, होतात. मग हे जर तुम्हाला टाळायचं असेल तर तुम्ही काय करायला पाहिजे, की सूर्यकिरणांच्या मध्ये तुम्ही ते अंगावर घ्यायला पाहिजे. चांगलं तेलानी, तिळाच्या तेलानी मालिश करायचं गुडघ्यांना वगैरे, सांध्यांना. आणि तुम्ही, कारण तिळाच्या तेल ते कॅल्शियम म्हणजे ऍब्सॉर्प्शन ची क्षमता जास्त असते, त्यामुळे तिळाचं तेल जास्त चांगलं असतं. तर तुम्ही लावून जर उन्हात बसला तर तुम्हाला निश्चित फायदा होतो. इन्फ्रारेड किरणांमुळे बॅक्टेरियाचा नाश होतो आणि शारीरिक व्याधी ज्या असतात तर त्या तुमच्या कमी व्हायला मदत होते. आपल्या ज्या जखमा असतात तर त्या जखमा लवकर भरतात आणि या किरणांमुळे सांधेदुखी, लंबॅगो, पाठदुखी, गाऊट, शरीरात येणाऱ्या चकमा आहे, म्हणजे चमक भरते ना ते, त्याच्यानंतर पोटरीमध्ये पेटके येतात, पोटऱ्या कडक होतात, मध्येच एकदम आखडून गेल्यासारख्या होतात. यासारख्या ज्या काय व्याधी असतात तर त्या तुमच्या दूर होतात. आता आपल्याला नॅचरली बिल्डिंगांमध्ये राहणाऱ्या लोकांना नॅचरली सूर्यकिरण मिळत नाही. मग काय, तर अल्ट्राव्हायोलेट रेज, ते ज्या सगळ्या मशीन्स मिळतात त्याच्यातर्फे त्या दिले जातात आणि उपचार त्याच्यावरती केले जातात. मग नॅचरली तुम्ही जर घेतलं तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींचा निश्चित फायदा होऊ शकतो. आता सूर्यप्रकाशाच्या मदतीने अजून काय होतं, मुलांच्या बाबतीमध्ये काय होतं सांगा बरं? सूर्याची आराधना करण्यासाठी परंपरागत आपल्याकडे काय केलं जातं? काय केलं जातं? ओमकार, सूर्यगायत्री मंत्र, गायत्री सूर्यनमस्कार. मंत्र, गायत्री मंत्र सूर्याचा म्हटला जातो, आणि पण
सूर्यनमस्कार घातले जातात तुम्हाला शरीराला. आणि आणि आपण काय म्हणतो की म्हणजे गायत्री मंत्र म्हणा आणि त्याच्यानंतर सूर्यनमस्कार घाला. बरोबर, त्याचे बीजमंत्र आहे, ते बीजमंत्रासकट तुम्ही सूर्याची 12 नावं घ्या. बरोबर, मग बीजमंत्रासकट तुम्ही सूर्याची नावं घेतली की तुमच्या ज्या एंडोक्राईन ग्लँड म्हणजे अंतस्रावी ग्रंथी आहेत त्याच्यावरती त्या बीजमंत्रांचा परिणाम होतो. हं, आणि मग आता त्या ग्रंथींचं कार्य सुधारलं की आपोआपच शरीरातल्या सगळ्या संस्थांचं कार्य सुधारायला मदत होते. आणि लहान मुलांना जर तुम्ही म्हणजे आपण ज्या वाढत्या वयामध्ये सूर्यनमस्कार शिकवायला सुरुवात करतो त्यांना, तर त्यामुळे त्यांची काय होते, तर एकाग्रता वाढते. बरोबर, बुद्धी मग आपण म्हणतो ना सूर्यनमस्कार घातल्यावरती तेज येतं. कशाचं? बुद्धीचं तेज येतं. परत शारीरिक पण तुमच्या क्षमता वाढतात, त्याचं सुद्धा तेज येतं. तुमची हाडं आहेत तर ती हाडं मजबूत व्हायला लागतात. कारण हाडांना हाडांना सांधे चिकटून म्हणजे सांध्याच्या ठिकाणी हाडं आपले म्हणजे 2 हाडं जोडले जातात त्याला सांधा म्हणतो. बरोबर, मग तेच सुदृढ होतात, आजूबाजूचे मसल्स चांगले होतात आणि एकूणच शरीराला बळकटी आलेली दिसून येते. म्हणजे सूर्यकिरणाचा सूर्याचा सूर्य हे तत्व जे आहे तर त्याचा अशा प्रकारे फायदा आपल्याला करून घेता येतो. आणि आपण जर म्हटलं की ह्या ज्या मशीन्स मधून इन्फ्रारेड येत आहे तर त्याचा फायदा आपण करून घ्यायचा. तर त्याच्यापेक्षा कधीही जे नॅचरल सनलाईट येतो त्याचा जर फायदा करून घेतला तर ते अत्यंत उत्तम. म्हणजे त्याला काही पर्याय नाहीये सूर्याच्या प्रकाशाला. आणि ही म्हणजे आता जर आपण म्हटलं की चला आता सांगितलंय मॅडमनी बसा सूर्यकिरणामध्ये, तर चला बसले 5 एक मिनिटं आणि आलो, तर असं नाही. तुम्ही तिथे रिलॅक्स व्हायला पाहिजे. बसलात ना म्हणजे मी मी काय म्हटलं बागकाम करा की तुम्ही रिलॅक्स होता, मन शांत होतं. पण त्याच्यापेक्षाही काही नाही तर काम करा, पण त्याच्यापेक्षा सगळ्यात जास्त फायदा काय आहे, तर तुम्ही डोळ्यावरती एक पट्टी ठेवायची आणि म्हणजे सूर्याच्या प्रकाशामध्ये शांत पडून राहायचं, अंगावरती सूर्याची किरणं घेत. तर त्याचा तुम्हाला जास्त फायदा चांगला होतो. आणि जर हे ज्या वेळेला असं सूर्यस्नान घेतो त्यावेळेला आपण जी नेहमीची औषधं आहे तर ती लगेचच आधी तुम्ही कुठली औषधं म्हणजे ते घ्यायची नाही, कारण त्याची रिॲक्शन कधी कधी येऊ शकते. आणि मग तसं काय झालं तर जे नॅचरोपॅथिस्ट तुमच्या जवळपास असतील किंवा डॉक्टर जर असतील तर त्यांना तुम्ही नक्की कन्सल्ट करायचं आहे. कुठलाही ताप वगैरे आला असेल, कुठल्याही प्रकारचा ताप असेल तर त्यावेळेला सूर्याचं स्नान तुम्ही करायचं नाहीये. आणि आता हे सूर्याचं स्नान करायचंय तर आता डायरेक्ट अर्धा तास जाऊन करायचं का, तर नाही. कारण का तुम्हाला त्याची सवय नसते. म्हणजे आपण सूर्याच्या प्रकाशामध्ये सारखं जात नाही. मग तुम्ही एक 5 मिनिटापासून सुरुवात करा. कारण काय काय ना मग कातडीवरती चट्टे यायला लागतात, काय असं काय काय व्हायला लागतं. कारण सवय नाहीये तर ती गोष्ट शोषून घेण्याची सुद्धा आपल्या शरीराला सवय नसते आणि मग आपण पुढे करणारच नाही. तर हळूहळू ती सवय झाली पाहिजे आपल्या शरीराला. आणि मग ते काही चट्टे-बिट्टे आलेले ते नंतरही निघून जातात. कारण त्या हळूहळू क्षमता आपल्या शरीराची ते किरणं शोषून घेण्याची ती हळूहळू वाढायला लागते. आणि ज्या वेळेला सूर्यकिरणची चिकित्सा घेत असतो तर असा वारा अंगावर येतो ना, कधी कधी बघा असा खूप गार वारा अंगावर येतो, तसं उघड्यावरती असं म्हणजे गार वारा असताना वगैरे तसं घ्यायचं नाहीये. आणि सूर्य नॉर्मली आपण जी वेळ असते तर ती सूर्योदयापासून 2 ते 3 तास ही जी वेळ असते तर त्या वेळेला सूर्यस्नान घेतलं तर जास्त चांगलं असं म्हटलं जातं. पण जर काही नाही तर तुम्ही कोणत्याही वेळी घेतलं तरी हरकत नाही. पण सूर्याची तपमान तुम्हाला कितपत सोसवेल त्याच्यावर आहे. किंवा संध्याकाळच्या वेळेला 4 वाजेनंतरचं जे आहे ऊन, तर त्यावेळेला तुम्ही घेतलं तरी सुद्धा चालेल की सोसवू शकतं म्हणून त्यावेळेला. ओके. आता सूर्यस्नान ज्या वेळेला घेतो तर त्यावेळेला मातीचा लेप, आपण पृथ्वीची माती लेप ज्या वेळेला बघितलं तर सूर्यस्नान म्हणजे मातीचा लेप लावून उन्हामध्ये आपण बसतो, बरोबर, सकाळच्या वेळामध्ये किंवा असं ते लावला जातो त्यावेळेला. म्हणजे सूर्यस्नान आणि मातीचा लेप ही दोन्ही चिकित्सा आपण एका वेळेला करू शकतो. आणि सूर्यस्नानाबरोबर रंगांची चिकित्सा सुद्धा देता येते आपल्याला, कारण सूर्यकिरणामध्ये आपल्याला कोणते रंग दिसतात सांगा बरं, कोणते रंग असतात, सात सात कोणते असतात?
किती कोणते? जांभळा, तांबडा, नारंगी, हिरवा, पिवळा, पांढरा, निळा, पांढरा नसतो. ऐका ऐका, पांढरा नसतो. सॉरी आपण जे सॉरी, इंद्रधनुष्यामध्ये जे लाल, दिसतात ना, इंद्रधनुष्यात जे दिसतात ना, ता ना पी ही नी पा जा, तांबडा, नारिंगी, पिवळा, हिरवा, अशा प्रकारे ह जांभळा. आणि हे 7 रंग जर एकत्र केले तर पांढरा रंग दिसतो. आलं लक्षात? पांढरा रंग हा असा नसतो. ते 7 रंगांचं एकत्रीकरण झाल्यानंतर आपण ज्या वेळेला रंगकिरण चिकित्सा बघू त्यावेळेला आपण हे सगळं बघणार आहोत. पण हे जे 7 रंग आहेत तर हे त्या किरणांमध्ये असतात. हम्म आणि मग जी रंगकिरण चिकित्सेच्या वेळेला जे पाणी तयार केलं जातं तर ते सूर्यामध्ये ठेवलं जातं, ठराविक रंगांच्या बाटल्यांमध्ये वगैरे ठेवून. म्हणजे अशा प्रकारे चिकित्सा पण केली जाते. आणि त्यावेळेला मी जसं म्हटलं डोळ्यांवरती पट्टी वगैरे ठेवायची, की म्हणजे तुम्हाला डायरेक्ट कधी कधी कोणाला त्रास होऊ शकतो तर, किंवा गॉगल चांगल्या प्रतीचा लावला तरी सुद्धा चालतो. आणि सूर्यस्नानानंतर आपल्या ज्या वेळेला बॉडीचं टेम्परेचर वाढतं, बरोबर, मग बॉडीचं टेम्परेचर वाढलेलं थोडस नॉर्मल वरती आलं की त्याच्यानंतर मग आंघोळ केली तरी चालते. म्हणजे आपण उन्हातून आल्यावर बॉडी टेम्परेचर वाढलेलं असतं, मग ते नॉर्मल आल्यानंतर मग तुम्ही आंघोळ केली तर तुम्हाला चालू शकते. आताच्या काळामध्ये एक मी हे बघितलं की सूर्यकिरण चिकित्सेचं आतापर्यंत डोळ्यांवरती गॉगल लावा किंवा असंच सांगितलेलं होतं. पण एक मला नाव आठवत नाही, त्यांनी सांगितलं की त्राटक ज्या वेळेला करतो तो सूर्याकडे उघड्या डोळ्यांनी तुम्ही पाहायचंय, आणि मग उघड्या डोळ्यांनी तुम्ही जास्तीत जास्त वेळ पाहायचंय, आणि मग हळूहळू तो वेळ वाढवायचाय. आणि मग ते सकाळच्याच सूर्यावरती करा असं नाही, ते नंतर तुम्ही कोणत्याही वेळेला हळूहळू करू शकता. म्हणजे इतकी तुमची डोळ्यांची क्षमता पण वाढते. पण आता हा इतर ठिकाणी कुठे प्रयोग झालेला बघितला नाहीये, पण हे मी युट्यूब वरती एक आता मध्ये ऐकलं, तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं होतं. हम्म आता सूर्यस्नान जसं मी म्हंटल की मातीलेप ची चिकित्सा पण केली जाते त्याच्या बरोबरीने, तसं सूर्यस्नान आपण लहान मुलांना जसं म्हटलं की मालिश करून, तसं आधी तुम्ही मालिश करून उन्हामध्ये बसला तरी चालतं. म्हणजे मर्दन चिकित्सा सुद्धा बऱ्याच ठिकाणी बघा की ते गोवा किंवा इतर उन्हामध्ये जिथे सूर्यस्नान घेतलं जातं समुद्रकिनारी वगैरे, तर ते तेल मालिश वगैरे करणारी लोक असतात की ते मालिश करतात आणि तिथे मग ती लोक सूर्यस्नान घेऊन तिथे झोपतात अशा प्रकारे. तर त्यावेळेला ती मालिश केली तर चांगलं होतं. म्हणजे औषधी तेलांनी वगैरे मालिश केली तर. आणि तशाच प्रकारे जर शिवांबू चिकित्सेबद्दल ऐकलंय का कोणी कोणी? मी शिवांबू केलेली चिकित्सा म्हणजे काय? स्वतःची लघवी पिणे. स्वमूत्र चिकित्सा. तर हम्म. स्वतःच्या मूत्राची पण मालिश केली जाते काही त्वचा रोगांवरती. आणि उन्हामध्ये तुम्ही बसलात म्हणजे त्याची पद्धती आहे. तर सूर्यकिरण अंगावर घेतल्यावर त्वचा रोग सुद्धा बरे झालेले दिसून येतात. म्हणजे स्वमूत्र चिकित्सेमध्ये सुद्धा त्याचा मालिशचा तुम्हाला चांगल्या प्रकारे फायदा होतो. आता आपण सूर्य पण बघितलं. आता वायू तत्वाबद्दल काय सांगाल? कशा प्रकारे? हे वायू तत्वाचं मोकळ्या हवेमध्ये फिरायला गेलात तर होईल. शुद्ध हवेमध्ये तुम्ही फिरायला गेलात तर त्याचा फायदा होईल वायू तत्वाचा, हो की नाही? आणि मग त्याच्यासाठी योग्य वेळ काय? तर सूर्योदयाच्या पूर्वीची वेळ किंवा सूर्यास्तानंतरची जी वेळ असते की तुमचं मन पण शांत राहतं त्यावेळेला, हो की नाही? बरं वाटतं, हवा छान असते, सूर्याची किरण अंगावरती पडत असतात, वातावरणाचा पण इफेक्ट असतो. वारा बघा, गारवा, म्हणजे सकाळी गेलात तर हळूहळू टेम्परेचर वाढताना दिसतं आणि संध्याकाळी हळूहळू ते कमी होताना आपल्याला दिसतं. म्हणजे आपण म्हणतो ना जरा हवा खाऊन येतो, की नाही म्हणतो ना आपण असं, म्हणजे फिरायला जाताना. तर म्हणजे आता हवा, तुम्ही बघा आपले मराठी भाषेमध्ये उगाचच असे वाक्प्रचार पडलेले नाहीयेत किंवा काही बोलण्याच्या पद्धती आहेत त्या पडलेल्या नाहीयेत. म्हणजे काय की हवा हा आहार झाला की नाही, खाऊन येतो म्हणजे
आहार झाला की नाही, तुम्ही तो ग्रहणच करत असता की नाही. फिरायला जाता, तुम्ही अंगावर घेता, याच्यातून श्वासामार्फत घेता. मग तुम्ही समुद्रकिनारी चालायला जा, नदीवरती जा, ओल्या वाळूमध्ये चालायला जा, म्हणजे ओली किंवा सुकी वाळू असते त्याच्यावरती, म्हणजे त्याचाही एक वेगळा इफेक्ट आपल्याला येत असतो, म्हणजे मोकळ्या हवेमध्ये ज्या वेळेला तुम्ही जाता. तसंच गवतावरती, जे सकाळी सकाळी जर तुम्ही गवतावरती, म्हणजे हिरवगार गवत आहे, दुर्वांचं आहे गवत, आणि त्याच्यावर तुम्ही चालायला गेलात, तर काय होतं मला सांगा. चाललात का तुम्ही कधी? डोळ्यांची चांगली डोळ्यांची डोळे चांगले होतात. डोळ्यांची जळजळ असते ना, ती कमी होते. ज्यांना चष्म्याचा नंबर कमी करायचा आहे ना, तर त्यांना अनवाणी याच्यावरती चालायला सांगतात. अं, दुर्वांचा, म्हणजे जी गवत आहे त्याच्यावरती. आता जर चक्रांचा तुम्ही अभ्यास केला, तर ज्यांचं पृथ्वी तत्व वीक झालेलं असेल, तर त्याला दृढ करायचं असेल, तर तुम्हाला जमिनीवरती चालायचंय ना. मग जमिनीवरती सकाळी तुम्ही जमिनीवरती जेवढं चालाल, तेवढं तुम्हाला जास्त चांगला फायदा होतो. म्हणजे आपण पूर्वीच्या काळी अनवाणी लोक चालवायचे, त्यामुळे ते डाऊन टू अर्थ होते. बरोबर आहे की नाही? आताच्या काळात आपण घरात सुद्धा स्लीपर वापरतो. म्हणजे पृथ्वी तत्वाशी आपला संपर्क कमी होत चाललेला आहे, आणि त्याच्यामुळे बऱ्याच जणांचं जे मूलाधार चक्र आहे, तर ते बिघडलेलं आपल्याला दिसून येतं, आणि मग त्याच्याशी संबंधित मानसिक आजार किंवा शारीरिक व्याधी बऱ्याच जणांना झालेल्या दिसून येतात. मग त्या चक्रांच्या व्याधी सुधारायच्या असतील, तर तुम्हाला ते तत्व आहेत शरीरामध्ये, तुम्हाला ती कमी भरून काढायची असते. हम्म अशा प्रकारे. आता हे चालणं आपण जे म्हटलेलं आहे, वायुतत्व अंगावर घ्यायचं, तर तुम्ही चाला, भरभर चाला, हळूहळू चाला. तुमची त्याच्यासाठी तुम्ही काय बघायला पाहिजे, तुमची शारीरिक क्षमता, तुमचं वय काय आहे, तुमचं लिंग काय आहे, या प्रकारे तुम्ही म्हणजे तुम्हाला काय व्याधी वगैरे आहे का, किंवा तुम्ही आता डोंगराळ भागात राहताय का, की सपाटीवरती राहताय, म्हणजे ह्या सगळ्याचा विचार करून तुम्ही हे म्हणजे चालण्याचा व्यायाम किंवा करायला पाहिजे. आता चालण्याचा व्यायाम जर तुम्ही केला, तर तुम्हाला काय होतो, या वायुतत्वाचा मॅक्झिमम इफेक्ट तुम्हाला कुठे दिसून येतो? ऑक्सिजनची पातळी वाढते. म्हणजे म्हणजे शरीरातले कुठले अवयव त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होतात? म्हणजे पाय, कुठले अवयव इन्व्हॉल्व्ह होतात? एकंदरीत हृदय, फुफ्फुस, पाय. फुफ्फुस. हम्म. हृदय पंपिंगचं काम करतं, रक्ताच्या पंपिंगचं काम करतं. हं पण हवेशी संबंध, नाकातून घेतलेली हवा कुठे जाते? फुफ्फुसात. फुफ्फुसामध्ये जाते. बरोबर आहे की नाही? हम्म. म्हणजे कार्य कोणाचं जास्त सुधारतं, जर डायरेक्टली तुम्ही बघितलं तर? फुफ्फुसाचं. फुफ्फुसाचं. मग फुफ्फुसाचं. फुफ्फुसामध्ये काय असतं? आता फुफ्फुसामध्ये घेतलेली हवा रक्तात बरं कशी मिसळते? श्वास घेतला आपण, हं श्वास घेतला, मग तो श्वासातून घेतलेल्या हवेतला ऑक्सिजन रक्तात कुठे बरं मिसळतो? फुफ्फुसामध्येच मिसळतो. हा, पण मग काय असतं फुफ्फुसामध्ये की जिथे मिसळलं जातं? हे बघा, नाकातून हवा घेतली, इथून एक पाईप आहे, एक पाईपचे त्याचे ब्रांच दोन झाले, भाग असतात. दोन झाल्या. हं दोन झाल्या. डाव्या बाजूला आपलं काय असतं? हृदय. हृदय असतं. बरोबर. मग डाव्या बाजूचं आपलं फुफ्फुस आहे, तर ते थोडं छोटं असतं. हं उजव्या बाजूचं आहे ते थोडं मोठं असतं. हं व हम्म. वरून आपण बघितलं तर आपण एक वेगळे वेगळे भाग दिसतात, पण आतमध्ये ते एकसंधच असतं. मग ह्या दोन ज्या ब्रांच झालेल्या आहेत, त्याचे अजून इकडे दोन ब्रांच होतात, आणि इकडे तीन. जे मोठा भाग आहे तिथे तीन ब्रांच होतात, जो छोटा भाग आहे डाव्या बाजूचा तिथे त्याचे दोन ब्रांच होतात. त्या श्वासनलिकेचे परत अजून ब्रांच होतात, त्याचे अजून ब्रांच होतात. हं आणि ते प्रत्येक असे, म्हणजे झाडाची मुळं कशी, तशी मुळं दोन बाजूला अशी वाढत वाढत जातात, आणि त्याच्या प्रत्येक भागाच्या शेवटी फ्लॉवर कसं असतं आपलं? फ्लॉवर आहे ना, कॉलीफ्लॉवर असतं की नाही, फ्लॉवरचा गड्डा, बरोबर. तर
त्याच्यासारखे वायुकोश असतात. द्राक्षाच्या आकाराचे फुल. हा, फ्लॉवर सारखे दिसणारे वायुकोश असतात, ते गड्डे असतात त्याचे, असे 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 फुलं फुलं दिसतात. आणि एक 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 वायुकोश म्हणजे द्राक्षाचे घड कसे एकमेकांना चिकटवले तर कसे दिसतील, तसे ते फ्लॉवरच्या याच्यामध्ये असे ते असे 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 असतात. आणि त्या प्रत्येक वायुकोशाच्या भोवती रक्तवाहिन्यांचं जाळं असतं, केशवाहिन्या. रक्तवाहिन्या पण मोठीची छोटी 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 होत, जी अगदी छोटी होते तिला केशवाहिनी असतात, केसासारखी असते म्हणून, अगदी बारीक असते. तर त्या केशवाहिन्यांचं जाळं असतं. आणि आपण जे नाकातून हवा घेतो त्याच्यातून ऑक्सिजन आहे, तर तो इथे रक्तात मिसळला जातो. ते वायुकोशांच्या भोवती जे जाळं आहे त्याच्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये हे असं एकमेकांमध्ये असं ब्रांचिंग झालेलं असतं त्या वायुकोशांचं एकमेकांना, सॉरी, रक्त केशवाहिन्यांचं. हा, आलेला बाहेरून घेतलेला ऑक्सिजन आहे तो इथे मिसळतो. हा, मग मिसळला आणि शरीरामध्ये चयापचय झालं, नको असलेला कार्बन डायऑक्साईड तो काय होतो, तो उच्छवासा वाटे बाहेर पडतो. बरोबर, एवढं तर माहिती आपल्याला. पण मग उच्छवासा वाटे बाहेर पडायच्या आधी तो कुठे, फुफ्फुसात येतो. हा, मग फुफ्फुसातून तो येतो कसा, रक्तवाहिन्यांमधनं येतो. हा, मग रक्तवाहिन्यांमधून आल्यानंतर हे जे जाळं आहे त्याच्यातून तो वायुकोशामध्ये ऍब्सॉर्ब केला जातो. वायुकोशांमधून ऍब्सॉर्ब होऊन होऊन त्या नळ्यांमधून मधून मधून येऊन तो असा इकडे 2 ब्रांचेस मधून इथून येऊन नाकातून बाहेर पडतो. बरोबर, म्हणजे हे रक्तवाहिन्यांचं जाळं आहे. तर तिथे ऑक्सिजनेटेड ब्लड आणि शरीरात वापरून झाल्यानंतर जे काही ब्लड मधनं कार्बन डायऑक्साईड किंवा इतर वायू आणलेले असतात ज्याला डिऑक्सिजनेटेड म्हणतात, तर ते असं इथे एकत्र होतं. आणि मग इथे त्या वायुकोशाचे आवरण असतं ना, ते एकदम पातळ असतं की ज्याच्यातून हवा गॅसचं एक्सचेंज होतं. आलं लक्षात? घेतलेला हवेतला ऑक्सिजन शोषला जातो आणि शरीरातून जो रक्तामार्फत कार्बन डायऑक्साईड आणलाय तो त्या वायुकोशातून ऍब्सॉर्ब केला जातो आणि पुन्हा नाकातून सोडला जातो. तर ह्या सगळ्या ज्या क्रिया आहेत, ही फुफ्फुसाची जी क्षमता आहे, कार्यक्षमता आहे, तर ती तुम्ही मोकळ्या हवेमध्ये गेला तर वाढते. का वाढते? तर तुम्ही तुमचे लंग्स, तुमचं फुफ्फुस हे चांगलं भरून घेता मोकळ्या हवेमध्ये गेल्यानंतर. आपण ज्या वेळेला प्राणायाम करतो किंवा दीर्घ श्वसन करतो त्यावेळेला आपल्या हे फुफ्फुसांचे तिन्ही लोब भरले जातात. नॉर्मल ब्रिदिंग करतो त्यावेळेला आपण फार आपल्या पूर्ण क्षमतेने फुफ्फुस वापरत नाही, हे वायुकोश वापरले जात नाही. पण दीर्घ श्वसन करतो किंवा मोकळ्या हवेत जातो, गिर्यारोहणाला जातो, ह्या सगळ्या गोष्टींना तुम्ही श्वास जास्त घेता, डीप ब्रीद होतं. आणि जे वायुकोश आपले वापरले जात नाही त्यांच्यामध्ये पण गॅशियस एक्सचेंज म्हणजे गॅसचं आदान प्रदान होतं चांगल्या प्रकारे आणि तुमची श्वसनाची क्षमता वाढते. मग ऑक्सिजन चांगला तुम्ही जास्ती प्रमाणामध्ये जर घेतला गेला शरीरात तर रक्तामार्फत प्रत्येक ऑर्गनला पोचवला जातो. प्रत्येक ऑर्गन जो आहे तो त्यांचं कार्य चांगल्या प्रकारे करतो आणि आपल्याला बरं वाटायला लागतं. प्रत्येक शरीरातली संस्था ही चांगल्या प्रकारे काम करायला लागते. आणि आपण म्हणतो ना, मला आता बघा बऱ्याच वेळेला योगाला गेल्यावर सगळे काय म्हणतात, मला बरं वाटतंय. आता बरं वाटतंय म्हणजे काय होतंय, तर हे परिणाम त्यांच्यामध्ये घडून येतात. एक तर व्यायामामुळे शरीरात साठलेल्या गोष्टी सांध्यांच्या ठिकाणच्या त्या प्रवाही होतात, त्यांची क्षमता वाढते. आणि दुसरं म्हणजे तुमचं श्वासावरती, श्वासाच्या क्षमतेमध्ये तुमची वाढ होते. तर हा तुमचा म्हणजे वायू तत्वाचा अशा प्रकारे आपल्या शरीराला आपण फायदा करून घेऊ शकतो. बरोबर, आता हे सगळे पाची तत्वांचं सगळ्यांना व्यवस्थित समजलेलं आहे. ओके, आपण आता उद्या आपण दुसऱ्या टॉपिकला सुरुवात करूया. सर इथे थांबूया आपण.